जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चनकापूर. सुरुवातीच्या काळात या शाळेमध्ये बऱ्याच सुविधेचा अभाव होता. शाळेच्या बऱ्याचशा खोल्यामध्ये फरच्या अतिशय दयनीय परिस्थितीत होत्या. तुटलेले डेस्क बेंच, जीर्ण अवस्थेतील वर्गखोल्या यातच विद्यार्थी शिक्षण घेत होते. शिक्षण हे राष्ट्रनिर्मितीचे विकासाचे प्रमुख साधन म्हणून महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने शिक्षणाकडे जास्त डोळसपणे, जागरूकपणे पाहून अपेक्षित बदल घडवून आणणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. नमस्कार, मी अनिल हरिभाऊ बेदे, उच्च श्रेणी मुख्याध्यापक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चनकापूर, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर येथे कार्यरत असून या शाळेत मी दिनांक 7/11/2012 रोजी रुजू झालो. रुजू झाल्या त्यावेळी शाळेची पटसंख्या 333 एवढी होती आणि वर्गखोल्यांचे निरीक्षण केले असता वर्गखोल्यांचे फ्लोरिंग उखडलेले होते, बसायला व्यवस्थित डेस्क बेंच नव्हते, वर्गखोल्यांची अवस्था जीर्णावस्थेत असल्यासारखी होती. अव्यवस्थित अशी व्यवस्था बघून त्यावेळी ज्या शाळेत आपण कार्य करत आहोत ती शाळा कुठेतरी प्रगतीपथावर न्यावी या उद्देशाने मी माझ्या सर्व सहकारी शिक्षक बंधूंशी भगिनींशी चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर या शाळेच्या उत्कर्षाकरता सुरुवात करावी या उद्देशाने आम्ही एका ध्येयाने प्रेरित होऊन पुढे सरसावलो आणि त्या सरसावल्यानंतर या शाळेत अनेक बदल आपल्याला दिसून येतील. शाळा ISO झाली, शाळा आदर्श शाळा म्हणून तालुक्यातून तिची निवड झाली. सोबतच राऊंड टेबल इंडिया सारख्या NGO संस्थेने या शाळेला जवळपास 1,36,00,000 रुपयाची बिल्डिंग बांधून दिली, इन्फ्रास्ट्रक्चर दिलं आणि शाळेचे रूपरंग बदलत गेले. हे सर्व करत असताना माझे एकट्याचं काम नव्हतं. हे सर्व केलं ते माझ्या सर्व सहकार्यांनी मिळून आणि त्या सहकार्यांनी काय मेहनत घेतली किंवा काय एफर्ट्स दाखवले याचं आपण त्यांच्या मनोगतातून प्रत्यक्ष ऐकूया. धन्यवाद. नमस्कार, मी आशुतोष चौधरी, विज्ञान विषय शिक्षक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चनकापूर. माझ्या पाठीमागे बघत असलेली ही इमारत राऊंड टेबल इंडियाद्वारा या शाळेला दिलेली आहे. राऊंड टेबल इंडियाच्या पदाधिकाऱ्यांशी ज्यावेळेस पहिल्यांदा आमचा संपर्क झाला त्यावेळेस त्यांनी आमच्यासमोर काही अटी ठेवल्या होत्या. त्याच्यातली सर्वात मोठी अट ही होती की तुम्ही येणाऱ्या काळात किती पटसंख्या वाढवू शकाल. ज्यावेळेस राऊंड टेबल इंडियाची ही संस्था आमच्याकडे आली, आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला, त्यावेळेस शाळेची पटसंख्या ही 370 होती, परंतु आज ती पटसंख्या वाढून 542 झालेली आहे. त्यांनी दिलेल्या भौतिक सुविधा, बांधलेल्या 14 वर्गखोल्या, मुलांना दिलेले डेस्क बेंच, पंखे, इलेक्ट्रिफिशियन या सगळ्यामुळे शाळेच्या पटसंख्येवर वाढ झालेली आहे. ग्रामीण भागातील लोकांचा जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन वाढलेला आहे. राऊंड टेबल इंडिया सारख्या संस्था शाळेला आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जे भरभरून देत आहे त्यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. परंतु त्यांच्या या सहभागामुळे या शाळेचा बदललेला चेहरा मोहरा आपण बघू. धन्यवाद. नमस्कार, मी चंदा ऐकवार, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चनकापूर येथील शिक्षिका. मी जेव्हा 2014ला या शाळेमध्ये आली तर या शाळेमध्ये पाण्याची व्यवस्था अजिबात नव्हती. तर हे मुख्याध्यापकांशी बोलणे केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की इथे पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे, विद्यार्थी बाहेर पाणी प्यायला जातात. मग मी घरी माझ्या मिस्टरांना प्रस्ताव मांडल्यानंतर त्यांनी लगेच हो म्हटलं आणि 20,000 रुपये पाण्याच्या मोटरसाठी देऊन आम्ही बोरवर मोटर लावली आणि विद्यार्थ्यांना पाण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर आमच्या शाळेतले विद्यार्थी बाहेर गावावरून इथे ये जा करत होते, त्यांना सुविधा नव्हती जाण्या येण्याची. 30,000 रुपये आखरे मॅडमनी दिले, 10,000 रुपये आमच्या मुख्याध्यापकांनी दिले आणि इतरही शिक्षकांनी 5,000 रुपये त्याच्यामध्ये योगदान देऊन आमच्या शाळेला ध्यान निर्माण केली. नमस्कार, मी शोभा पांतवणे 2018 पासून इथे कार्यरत आहे आणि मी जेव्हा या शाळेमध्ये आली त्यावेळेस या शाळेमध्ये किचन शेडची व्यवस्था नव्हती. तर माझ्या मुलाने 50,000ची देऊन किचन शेड तयार करण्यात आले आणि शाळेसाठी ही माझ्या मुलाकडून देणगी आहे. नमस्कार, मी धर्मेंद्र गिरटकर,
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चंद्रपूर येथे आमच्या इथे विद्यार्थ्यांना शुद्ध आणि चांगलं पाणी मिळावं या उदात्त हेतूने श्री गजाननरावजी टोले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आम्ही सर्व शाळेतल्या सर्व शिक्षकांनी मिळून मुलांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि एक जाई असावी असा आमचा हेतू होता. त्या निमित्त आमच्या शाळेतले रफिकजी पठार हे जेव्हा सेवानिवृत्त झाले तेव्हा त्यांनी 50,000 रुपये देऊन ही आमच्या राऊंड टेबल इंडिया ही जी बिल्डिंग दिसते आहे त्या बिल्डिंगला पूर्ण जाईचं जे आयरनचं केलेलं आहे हे त्यांच्या निधीतून केलेलं आहे. अशा प्रकारे आमच्या शाळेचा विकास होतो आहे आणि होत राहील अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. नमस्कार, मी कुमारी पूजा रमेश डुंबरे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चंद्रपूर येथे कार्यरत आहे. आमच्या चंद्रपूर शाळेत भारतातली पहिली AI लॅब माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी विनायकजी महामुनी यांच्या संकल्पनेतून साकार करण्यात आली. हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. चला तर मग बघूया गुरुकुल AI. म्हणतात की उघड्या डोळ्यांनी बघितलेली स्वप्न सदैव खरे होतात. मी आणि माझे सहकार्यांनी या शाळेकरता जी स्वप्न बघितलेली होती ती स्वप्न पूर्णत्वाची वेळ आलेली आहे. आणि हे करत असताना या समाजातील अनेक संस्थांनी सुद्धा या शाळेच्या प्रगतीकरता हातभार लावलेला आहे. राऊंड टेबल इंडिया सारखी सामाजिक संस्था जिने या शाळेला 14 वर्गखोल्या बांधून दिल्या, इन्फ्रास्ट्रक्चरची उपलब्धता करून दिली, सोबतच पायजाम सारखी संस्था की जिने या शाळेला कॉम्प्युटर लॅब उपलब्ध करून दिली. सोबतच अशा अनेक संस्था आहे की ज्या कोणत्या ना कोणत्या माध्यमातून या शाळेला मदत करत असतात. जसे की CMPDI ही संस्था विद्यार्थ्यांना बॅग्स वाटप, सायकल वाटप या माध्यमातून मदत करत असते. तर हितार्थ सारखी संस्था की जिने या शाळेला नोटबुक आणि इतर साहित्य देऊन विद्यार्थ्यांना मदत केलेली आहे. असे अनेक उपक्रम या शाळेत राबवले जातात आणि ह्या सर्वांची मदत म्हणूनच या शाळेने भौतिक सुविधांच्या आधारावर ISO प्रमाणित करण्यात आली. सोबतच ज्यावेळेस स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेत स्वच्छ शाळा सुंदर शाळा स्पर्धेत शाळेने विभागातून द्वितीय क्रमांक सुद्धा प्राप्त केला. हे सर्व मदत आणि हे सर्व सहकार्य माझ्या सर्व स्टाफचे, सोबतच माझ्या सर्व स्थानिक पदाधिकारी, अधिकारी, सोबतच जिल्हास्तरीय अधिकारी यांच्या सहकार्याने शक्य झाले. यापुढे आम्ही हेच प्रयत्न करू की शाळा उत्तरोत्तर प्रगती करेल आणि या प्रगतीच्या मार्गावर आपल्यासारखे सर्व सहकारी आम्हाला मदत करतील. आपले आशीर्वाद सदैव असू द्या. धन्यवाद.